मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 23 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी दीपाला म्हणते, मी आता माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगणार आहे की माझी आई आता मॉडेल आहे. त्यावर दीपा म्हणते, अगं काहीतरीच काय, एक जाहिरात केली म्हणून कोणी मॉडेल होतं का? आणि तू कोणालाही काही सांगू नको. मात्र कार्तिकी म्हणते की एक जाहिरात तर केली आहे ना तू, परीच्या आईने ती तरी केली आहे का? थांब, मी परीला सांगून येते. मात्र दीपा तिला थांबवत म्हणते, काय सांगणार आहे तू परीला? त्यावर कार्तिकी म्हणते, मी सांगणार आहे की मी आज पहिल्यांदा फोटोशूट पाहिलं, ज्यामध्ये मॉडेल माझी आई होती आणि ती पळतच बाहेर निघून जाते. त्यावर साक्षी म्हणते, मॅडमचा उत्साह तरी बघ, बेस्ट फ्रेंड आणि आई यांनी एकत्र काम केलं म्हणून खुश आहे ती खूप. मात्र दीपाचं साक्षीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. ती साक्षीला म्हणते की श्वेता फोटोशूट सुरू असताना रागावून निघून गेली, मला तिचीच काळजी वाटत आहे. त्यावर साक्षी म्हणते, तिची काळजी करायला तिचा नवरा आहे, तू नको उगाच त्याकडे लक्ष देऊ. पण दीपा म्हणते, एरवी ठीक आहे ग, पण आता ती प्रेग्नंट आहे ना, आपणच समजून घ्यायला हवं. अशा अवस्थेमध्ये तिने चिडचिड करून जायला नको होतं. त्यावर साक्षी म्हणते, तू लहानपणापासूनच तिची काळजी करत आहे, पण तिला मात्र त्याचं काही नाही, ती फक्त वाईटच वागते तुझ्याशी. त्यावर दीपा म्हणते, तिचा स्वभावच तसा आहे ग, आणि अशी जर प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायचं म्हटलं तर अवघड आहे, आणि कितीही काही झालं तरी बहीण आहे ती माझी. त्यावर साक्षी म्हणते, खरं तर तुझं कौतुक करायला तिने थांबायला हवं होतं, मात्र ती स्वतःच गायब झाली. पण तितक्यात कार्तिकी तिथे त्यांना विचारते की तुम्ही कोणाबद्दल बोलताय, श्वेता आंटीबद्दल का? मात्र दीपा तिला काही सांगत नाही. पण कार्तिकी म्हणते की श्वेता आंटी मला भेटली होती, मी तिला टिश्यू पेपर दिला तरी पण ती माझ्यावर चिडली, आणि ती बिलकुल चांगली नाही, तरी पण तू कशाला तिचा विचार करत आहे? मात्र दीपा तिच्यावरच रागवत म्हणते की असं नाही बोलायचं कोणाबद्दल, आणि त्यावर कार्तिकीही मान डोलावत होकार देते. त्यानंतर ती दीपाकडे आईस्क्रीम पार्टी करूया म्हणून हट्ट करते. दीपा अगोदर नाही म्हणते, पण साक्षीनेही आग्रह केल्यानंतर ती होकार देते. तर दुसरीकडे श्वेता घरी नसल्यामुळे सर्वजण खूप काळजीत असतात. त्यात तिचा फोनही बंद येत असतो, त्यामुळे आदित्याला खूपच टेन्शन येतं. ललित त्याला सांगतो की तू राधा आईला फोन कर, कदाचित ती तिकडेच गेली असेल. तर इकडे श्वेता शुद्धीवर येते. राधाही तिची चौकशी करत म्हणते की बरं वाटत आहे ना आता, आणि डोकं शांत झालं ना तुझं? त्यावर श्वेता वैतागूनच म्हणते की तू त्रास नाही दिला तर शांत राहील. पण तितक्यात राधाला आदित्याचा कॉल येतो. मात्र श्वेता तो कॉल कट करते. त्यामुळे राधा तिला ओरडत म्हणते की का कॉल कट केला तू? त्यांना काळजी वाटत असेल ना तुझी. पण श्वेता म्हणते की मला बघायचंच आहे माझ्या सासूला माझी किती काळजी आहे ते, आणि मला शोधण्यासाठी काय काय करतात हेही बघायचं आहे. त्यावर राधा विचारते, अगं पण का परीक्षा घेतेस त्यांची? त्यावर श्वेता म्हणते, कारण दीपा जेव्हा घर सोडून गेली होती ना, तेव्हा माझ्या सासूने तर वीट आणला होता, बाकी सगळी कामं सोडून तिला शोधायला जायच्या त्या. आमचं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं त्यांनी. रोज रडायच्या, डोक्याला अगदी ताप दिला होता. दीपाची एवढी काळजी आहे ना त्यांना, मग श्वेताची किती काळजी आहे हे कळू दे ना. सौंदर्या इनामदार श्वेतासाठी काय काय करतात हे बघायचंच आहे मला. तर दुसरीकडे आधी सौंदर्या आणि ललितला सांगतो की राधा आईचा फोन नॉट रिचेबल लागत आहे. त्यावर ललित त्याला विचारतो, त्या कुठे गावी वगैरे जाणार होत्या का? त्यावर आधी सांगतो, तिचे बाबा बाहेरगावी गेले आहेत, पण राधाही मात्र इथेच आहे. आणि त्यामुळे सौंदर्या म्हणते, म्हणजे त्यांच्या घरातील सेन्सिबल व्यक्तीच घरात नाही, आणि याचा अर्थ श्वेता तिथेच तिच्या माहेरीच असणार. त्यामुळे आधी लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. पण सौंदर्या त्याला थांबवत म्हणते की काही उपयोग नाही, ती तिथे असली तरी तुझ्या समोर येणार नाही. पण आधी खूपच टेन्शनमध्ये असतो. तो म्हणतो, पण ती अशी लपून वगैरे नाही बसणार. पण सौंदर्या त्याला सांगते की तुझ्या लक्षात येत आहे का, आधी श्वेताला जी ॲड शूट करायची होती ती दीपाने केली आहे, आणि त्यामुळे श्वेताला जेलस फील होत आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला कसा त्रास देता येईल तर तो असा, तिला चांगलंच माहीत आहे की ती गरोदर असताना जर गायब झाली तर आपण सगळीकडे शोधाशोध करणार. मात्र आधी म्हणतो की मम्मा मला खरंच तिची काळजी वाटत आहे आता. त्यावर सौंदर्या म्हणते, तिला माहीत आहे आधी तिचा नवरा किती काळजीत असणार, त्याला किती त्रास होत असणार, आणि त्यासोबतच घरातील सर्वांना. मात्र ललित म्हणतो,
तिचं एक वेळ ठीक आहे, पण राधाई त्यांनी तर आपल्याला कॉल करून काही कळवलं का नाही? त्यावर सौंदर्या ठामपणे सांगते की त्यांनी प्रयत्न केला असणार, पण श्वेताने कॉल करू दिला नसणार. त्यानंतर रात्री राधाई श्वेताकडे तिचा फोन मागत असते, मात्र श्वेताने घरातील सर्व फोन बंद करून तिच्याजवळच ठेवलेले असतात आणि ती राधाईला तिचाही फोन द्यायला नकार देते. त्यामुळे राधाई खूपच वैतागते. ती म्हणते की तुझे बाबाही मला फोन करत असतील आणि तुझ्या घरच्याही काळजीत सगळीकडे तुझी शोधाशोध करत असतील, फोनही करत असतील ते सारखे. मात्र श्वेता तिचं काही ऐकूनच घेत नाही. शेवटी राधाई म्हणते की मी एक काम करते, सौंदर्याताईंना फोन करून सांगते की तुझं बाळंतपण होईपर्यंत तू इथेच राहणार आहे, म्हणजे त्यांनाही काळजी वाटणार नाही. मात्र श्वेता म्हणते, आलीस का माझ्या प्रेग्नन्सीवर? काहीही झालं तरी सगळ्या गोष्टी माझ्या प्रेग्नन्सीवरच येऊन थांबतात आणि मी आता तुला शेवटचं सांगते की मी घरी फोन करणार नाही, त्यांनाही करू दे जरा धडपड. आणि त्यामुळे राधाईचाही नाईलाज होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्तिकी तिच्या मैत्रिणींना दीपा आणि दीपिकाच्या फोटोशूटबद्दल सांगत असते. त्यामुळे तिच्या मैत्रिणीही खूप खुश होतात. त्यानंतर दीपाही तिथे येते, तर त्या दीपाला विचारतात की आंटी तुम्ही ॲक्टिंग केलीत का? त्यावर दीपा सांगते की थोडी थोडी. आणि त्यानंतर ती त्या तिघींनाही शाळेसाठी तयार व्हायला सांगते. त्यानंतर ती कार्तिकीला शाळेत सोडण्यासाठी जाते, तर तिथे दीपिकाही येते. दीपा तिला विचारते की तू आज एकटीच आलीस का? तुला कोणी सोडायला नाही आलं का? त्यावर दीपिका सांगते की ड्रायव्हर काकांनी सोडलं मला. श्वेता आंटी कालपासून घरी आली नाही, त्यामुळे बाकी सर्वजण टेन्शनमध्ये आहे. आणि त्या ऐकून दीपाला धक्काच बसतो. ती मनाशी म्हणते की मला वाटलंच होतं श्वेता असंच काहीतरी करणार. तर दुसरीकडे कार्तिक आणि आयेशा हॉस्पिटलमध्ये भेटतात. फोटोशूट छान झाल्यामुळे कार्तिकचा मूडही खूप छान असतो, मात्र आयेशा तो पूर्णपणे खराब करते. ती कार्तिकला सांगते की कशाप्रकारे दीपा हळूहळू त्यांच्या सर्वांच्या पुन्हा जवळ यायला लागली आहे, त्यांच्या घरात शिरायला लागली आहे. त्यामुळे कार्तिक तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की तू गोष्टींचे चुकीचे अर्थ लावत आहे. मात्र आयेशा म्हणते की मी काहीच चुकीचा अर्थ लावत नाही. दीपा आता तुझ्या मुलीची आई बनली आहे, म्हणजे आता मुलीच्या निमित्ताने तुम्ही दोघं भेटत राहणार आणि त्याचा मात्र तुला काहीच प्रॉब्लेम नसणार. मी तुझ्या मनात आणि घरात जागा मिळवण्याचा खूप प्रयत्न करत आहे, मात्र ती जागा दीपालाच मिळत आहे. आयेशा खूपच चिडलेली असते, तिला खूपच त्रास होत असतो आणि ती शेवटी कार्तिकला 2 दिवसांची मुदत देते आणि म्हणते की या 2 दिवसामध्ये आपल्याला काहीतरी ठरवायलाच हवं. माझ्यातील पेशन्स आता संपत चालले आहेत. आणि ती रागातच तेथून निघून जाते. तर दुसरीकडे राधा श्वेताला समजावत असते, मात्र श्वेता काही ऐकूनच घेत नाही. आणि तितक्यात दीपा तिथे येते. ती श्वेताला आवाज देत खोलीतून बाहेर बोलावून घेते आणि तीही श्वेताला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र श्वेता तिचाच अपमान करते आणि तिला तेथून निघून जायला सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, दीपा श्वेताला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि शेवटी श्वेता तिला सांगते की जर सर्वांनी घरी येऊन माझी माफी मागितली तरच मी पुन्हा त्या घरी जाईल. त्यानंतर दीपा इनामदारांच्या घरी जाऊन सौंदर्या, ललित आणि आदीला सांगते की श्वेता राधाईकडेच आहे आणि तिने सांगितलं आहे की तुम्ही सर्वांनी तिची माफी मागितली तरच ती पुन्हा घरी येईल. आणि हे ऐकून त्या तिघांनाही धक्काच बसतो. तर दुसरीकडे दीपिका आणि कार्तिकी ठरवतात की आपण आपले आईबाबा एकमेकींसोबत शेअर करायचे आणि आनंदाने राहायचं. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.